कस्तुरी टीम ऑफ पॅशनच्या या सर्व ज्या लेडीज आहेत, त्या ग्रेट लीडर आहेत. त्याचबरोबर यांनी आज लाखो रुपये कमवलेले आहेत. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे, की तुमच्याजवळ जो मोबाईल आहे, तुमच्या हातात जो मोबाईल आहे, तर तो मोबाईल तुमच्यासाठी किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे किंवा मोठं काम करू शकते. तर हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मोबाईलचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे छान इन्कम घेऊ शकता, तर हे आपल्याला आजच्या मीटिंगमध्ये जाणून घ्यायचं आहे. सो स्वप्न पूर्ण करण्याचा उत्तम मार्ग आणि आयुष्यामध्ये सफल होण्याचा जो सोपा मार्ग आहे, तोच आपण बघणार आहोत. तर मला सांगा, आता किती जणांची स्वप्न आहेत अशी, की खूप जणांना असं वाटतं, की माझं मोठं घर असावं, त्याचबरोबर मी माझ्या मुलांना घेऊन आउट ऑफ इंडिया बाहेर फिरायला जावं, त्याचबरोबर अजून कुठे परदेशवारी करावी, माझी मोठी गाडी असावी, माझ्या मुलांचं जे एज्युकेशन आहे, तर ते मी पूर्ण काहीही कुठेही कमी न पडता त्याचं जे उच्च शिक्षण आहे, तर ते मी पूर्ण करावं, असं कोणाकोणाचं स्वप्न आहे. ऑब्व्हियसली सर्वांचं हेच स्वप्न असतं आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे तुम्ही मन लावून व्यवस्थित ऐकायचं आहे. फक्त अर्धा तास काढा तुमच्यासाठीचा आणि ह्या अर्ध्या तासाचं जे सोनं आहे, तर ते सोनं किंवा त्याचं चीज झाल्याचं तुम्हाला शेवटी कळणारच आहे. सो चला आता विचार करा बरं, की कमवता एकच माणूस असतो आपल्या घरामध्ये, ठीक आहे. आणि जर आपण विचार केला तर आपलं जे काम असतं ते एक सॅलरी बेसिसवरती असतं, की बाबा महिन्याला इतके पगार येते मला. सो ती जी सॅलरी असते किंवा तो जो पगार असतो, तो कुठे जातो? महिन्याचा आपला पगार किराणा माल असतं, लाईट बिल असतं, गॅस, इंटरनेट बिल, ऑफिसचं घरभाडं असतं, त्याचबरोबर कर्जाचे हप्ते असतात, मुलांची एज्युकेशन तर आता इतकं वाढलेलं आहे, तर मुलांच्या शिक्षणाची फीस ही 1.5 लाखापर्यंत गेलेली आहे. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा जो भाव आहे तो कधी वाढेल हे आपल्याला सुद्धा सांगू शकत नाही. आणि औषधाचा खर्च हा तर आपण ह्याचं तर काहीच सांगू शकत नाही, कारण कधी कोणाला आजारपण येईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे हे जे सगळे खर्च असतात, तर हे सगळे खर्च करता करता आपला जो पगार आहे, तर तो पगार हा असाच या सगळ्यांमध्ये निघून जातो. मग मला सांगा, आपण जे स्वप्न बघतोय, आपण जे भविष्याची तयारी करतोय, तर ती कुठून करायची? आपण आपली स्वप्न कशी पूर्ण करायचे? मग आपण स्वप्न तर खूप मोठी बघितलेली आहेत ना, पण मग ती पूर्ण करता करता आपला सगळा पगार आहे तो याच्यातच चाललाय. किराणा माल संपला तर आपली बायको मागे लागते, की बाबा हे संपलंय, ते संपलंय. मग नवऱ्याचं हो ग आणून देतो, हे असे उत्तर असतात. कारण त्या एकट्या नवऱ्यावरती सुद्धा इतका सगळा खर्च असतो. आणि समजा दोघे कमवत असतील तरी सुद्धा बरेचसे जे स्वप्न असतात, तर ते आपले अपूर्णच असतात. सो चला आता मला सांगा, की तुमचा जो माइंडसेट आहे, तर तो नक्की कोणता आहे? आता नक्की माइंडसेट म्हणजे काय बघा, तर बऱ्याच जणांचा जो माइंडसेट असतो तो निगेटिव्ह माइंडसेट असतो आणि बऱ्याच जणांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह असतो. आता निगेटिव्ह म्हणजे काय, की खूप जण आता बिझनेसमध्ये यायच्या आधीच विचार करतात, की अरे हे फेक तर नसेल ना, मला हे जमेल का, मी करू शकेन का. तुम्ही निगेटिव्ह विचार का करताय सुरुवातीलाच? आपल्याला काहीतरी स्वप्न आपण बघितले, तर त्यामुळे आपल्याला आपण इथे येतोय. सो तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह आणि रिच विचार करायचा आहे, तेव्हाच आपली इथे ग्रोथ होत असते. तर आता खूप जणांना बघा वाटतं बिझनेस म्हणजे काय, तर बिझनेस म्हणजे ना खूप मोठ्या मोठ्या ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत, आयफोन आहे, खूप जास्त पैसा आहे, सगळ्या चैनीच्या वस्तू आहेत, फक्त हे लोकच बिझनेस करू शकतात, हा आपला असा समज असतो. परंतु हा समज अत्यंत चुकीचा आहे असं मी तरी म्हणते. कारण काय होतं, की फक्त पैसा असला म्हणजेच आपण बिझनेस करू शकतो का हो? अजिबात नाहीये. बिझनेस करण्यासाठी आपल्याकडे लागतं हे कठोर परिश्रम, ती मानसिकता लागते आपल्याकडे, कामामध्ये सातत्य पाहिजे, त्याचबरोबर योग्य गुंतवणूक आणि वेळेचा योग्य वापर. जर या गोष्टी जर आपल्याकडे असतील, तर आपण एक खूप चांगले बिझनेसमॅन व्हायला आपल्याला
कोणीच म्हणजे कोणीच रोखू शकत नाही. आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे, की तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं आहे की नाही ते. सो आता तुम्ही सगळेजण म्हणत असाल, की मॅडम तुम्ही इतकं आता सांगताय आम्हाला, परंतु आता नेमकं काय आहे हे? किंवा नेमकं कशाबद्दल सांगणार आहे? सो चला बोलतो ना आपण, सो दिल थांब के बैठो असंच मी तर म्हणते. की आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या कंपनीबद्दलची माहिती, कंपनीचे कायदेशीर प्रमाणपत्र, नेमकं काय काम आहे, ते काम कसं करायचं आहे आणि इथे आपल्याला टीम वर्कनी कसं काम करायचं आहे, हे आपण आता जाणून घेणार आहोत. सो बघा, मी खूप अभिमानाने प्राऊडफुली मी आमच्या या कंपनीचं नाव घेऊ इच्छिते, की आपल्या कंपनीचं नाव आहे डी ड्रीम ट्रेड अँड मार्केटिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. सो या कंपनीला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि कंपनीची जी स्थापना आहे ती 25 फेब्रुवारी 2022 मध्ये झालेली आहे आणि कंपनी ही गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे. कंपनीचं जे हेड ऑफिस आहे ते हरियाणा येथे फरीदाबादला आहे. प्रोडक्ट कंपनी आहे तर ती कंपनी प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. याचे जे प्रोडक्ट आहेत तर ते सर्व हर्बल प्रोडक्ट आहेत आणि या प्रोडक्टला 7 लीगल डॉक्युमेंट सर्टिफाईड आहे. 7 कंपन्यांनी याला सर्टिफाईड केलेला आहे. त्याचबरोबर आयुष मंत्रालय तर सगळ्यांनाच माहिती असेल. आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट सुद्धा या कंपनीला मिळालेलं आहे. ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता या कंपनीच्या ज्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत तर त्या आहेत मिसेस पी पलक बुधवानी. या मॅडमचा जो अनुभव आहे तर तो सुद्धा 5 वर्षाचा आहे आणि मॅडम गृहिणीपासून ते यशस्वी उद्योजकापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आहे. त्याचबरोबर आमचे दुसरे MD आहेत ते म्हणजे मिस्टर संकल्प रावत सर, हे सुद्धा मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. यांना सुद्धा 5 वर्षाचा अनुभव आहे. सर विद्यार्थी असताना पासून यशस्वी उद्योजक पर्यंतचा त्यांचा सुद्धा खूप असा प्रेरणादायी प्रवास आहे. सो आता एवढं सांगितल्यानंतर आता तुम्हाला बघायचं असेल की नेमकं खरोखरच ही कंपनी व्यवस्थित आहे का किंवा गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे का. तर इथे बघा, कंपनीचं पॅन कार्ड आहे, कंपनीचं ISO सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर MCA सर्टिफिकेट आहे, कंपनीला GST सर्टिफिकेट सुद्धा आहे. आणि इथे जे आता हे जे डॉक्युमेंट आहेत हे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील तर ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे तर त्यांच्याकडून याची जी PDF आहे तर ती तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही व्यवस्थित चेक सुद्धा करू शकता. तर इथे बघू शकता हे जे 7 सर्टिफिकेट आहे तर हे 7 सर्टिफिकेट कंपनीला मिळालेले आहेत. पहिलं जे सर्टिफिकेट आहे तर ते FDA सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर ISO सर्टिफाईड आहे, GMP सर्टिफिकेट आहे, हलालचं सर्टिफिकेट आहे, HACCP सर्टिफिकेट आहे, आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर FSSI सुद्धा सर्टिफिकेट आहे. म्हणजे हे सर्व रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे याची जी क्वालिटी आहे, प्रोडक्टची जी क्वालिटी आहे तर ती 100% प्युअर अँड बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत. सो आता बघा की या डी ड्रीमची काय पॉवर आहे किंवा आपण बोलू शकतो की अदर कंपन्यांमध्ये आणि डी ड्रीम मध्ये नेमकं काय फरक आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मॅडम तुम्ही एवढं सांगताय तर मग आता बऱ्याच कंपन्यांमध्ये पण असंच असतं, पण नाही, आमच्या कंपनीमध्ये असं नाहीये. अदर कंपन्यांमध्ये काय असतं, मंथली सेलिंग असते, मंथली रिपर्चेस असतं, कम्प्लिटली पूर्ण कंडिशन वरती असतं, त्याचबरोबर टार्गेट असतं, त्याचबरोबर त्यांचं जे इन्कम असतं ते मंथली इन्कम येतं. परंतु आमच्या डी ड्रीम मध्ये नो मंथली सेलिंग, नो मंथली रिपर्चेस, नो एनी कंडिशन अँड नो फर्स्ट टार्गेट. आणि इथे जे येतं ते डेली इन्कम येतं. आता नेमका कंपनीचं मिशन अँड विजन काय आहे, तर कंपनीचं मिशन अँड विजन आहे बेरोजगारांसाठी वरदान. कारण की आर्थिक दृष्ट्या जे सक्षम नाहीये त्यांना कुठेतरी स्वावलंबनाची गुरुकिल्ली मिळावी, त्यासाठी कंपनीचं जे विजन अँड मिशन आहे तर ते हेच आहे की बेरोजगारांना आपल्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवायचं आहे. तर आता हे जे काम आहे तर ते कोण कोण करू शकतं किंवा हे काम आता काही पर्टिक्युलर लोकच करू शकतात का, तर ते आता बघूया आपण
की इथे फक्त वयाची अट आहे. आपलं जे वय असेल तर ते 18 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर इथे शिक्षणाची कोणतीही अट नाही. तर इथे शिक्षणाची कोणतीही अट नाहीये. बेरोजगार, गृहिणी, स्त्री किंवा पुरुष दोघेही इथे काम करू शकतात. त्याचबरोबर नोकरदार स्त्रिया, त्याचबरोबर टीचर, व्यावसायिक, इंजिनियर, डॉक्टर, सगळ्या ऑल फील्ड मधले लोक इथे काम करतायत. आमच्या टीम मध्ये ऑल फील्ड मधले लोक आहेत. अगदी शेतात काम करणाऱ्या लेडीज सुद्धा आहेत, घरकाम करणाऱ्या सुद्धा लेडीज आहेत. सो आता बघा, Daydream is a not chain marketing. It is a network marketing. Daydream ही काय आहे? चेन मार्केटिंग अजिबात नाहीये. तर Daydream हे एक नेटवर्क मार्केटिंग आहे. सो चेन मार्केटिंग मध्ये काय असतं बघा. चेन मार्केटिंग हे बेकायदेशीर असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पिरामिड सिस्टम असतं, मनी सर्क्युलेशन असतं, नवीन भरतीवरती नफा असतो आणि एका सदस्याच्या अकार्यक्षमतेमुळे ती साखळी जी आहे ती खंडित होते. परंतु नेटवर्क मार्केटिंग मध्ये काय आहे की हे कायदेशीर आहे. त्याचबरोबर कायदेशीर पूर्ण सगळं जे हे आहेत प्रोडक्ट सुद्धा आहेत, तर ते पूर्ण सर्व्हिस वरती आधारित आहेत. प्रोडक्टच्या विक्री किंमत नुसार मिळकत असते. त्याचबरोबर सदस्य अकार्यक्षमतेचा आपल्या या नेटवर्क मध्ये प्रभाव पडत नाही. आता हे इतकं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक साधं सोपं एक एक्झाम्पल देते की चेन सिस्टम मध्ये काय असतं की चेनची जर एक कडी जर तुटली तर काय होतो की बिझनेस हा तिथेच स्टॉप होतो. परंतु आपल्याला इथे नेट तयार करायचंय, जाळं तयार करायचं आहे. जाळ्याचा एक धागा जरी आपल्याकडून तुटला किंवा एक व्यक्ती समजा काम करायचं जर बंद झाली तर आपल्या त्या इन्कम वरती त्याचा काहीच परिणाम होत नाही किंवा आपलं जे इन्कम आहे तर ते येतच असतं. तेच आहे की जाळ्याचा एक जरी धागा तुटला तरी त्या जाळ्याला काही फरक पडणार आहे का? अजिबात नाहीये. तर तुम्हाला जर हे एक्झाम्पल नसेल समजलं तर मी दुसरं एक एक्झाम्पल सांगते. आता भलं मोठं एक नारळाचं झाड आहे समजा. नारळाच्या झाडाला मधूनच कट केलं तर ते ग्रोथ होणार आहे का? वाढणार आहे का नारळाचं झाड? अजिबात नाहीये. तर ते तिथेच खंडित होणार आहे. परंतु तेच जर वडाचं जर झाड असेल, वडाच्या झाडाची एखादी फांदी जरी तोडली किंवा पानं गळून गेले, काही झालं तरी सुद्धा त्या वडाच्या झाडाला काही फरक पडणार आहे का हो? काहीच फरक पडणार नाही. एक्झॅक्टली हेच आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये. त्यामुळे Daydream हे चेन मार्केटिंग नाहीये, तर हे एक नेटवर्क मार्केटिंग आहे. आता तुम्हाला बरोबर लक्षात आलं असेल. तर आता बघा, खूप आता सगळ्यांच्या उत्सुकता शिगेला पोचलेल्या आहेत मी तर म्हणते. आणि बऱ्याच जणांना आता वाटते की यस, आम्हाला सुद्धा कंपनीमध्ये सहभागी व्हायचं आहे. तर आता कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी काय करायचं आहे? तर कंपनीमध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी इथे 4 प्लॅन आहेत. तर ते 4 प्लॅन कोणते आहेत मी ते आता व्यवस्थित एक्सप्लेन करते. थोडंसं लक्ष देऊन बघा आता स्क्रीनकडे. पहिला जो प्लॅन आहे तो ब्रॉन्झ प्लॅन आहे. तो 1180 ते 2280 पर्यंतचा तुम्ही घेऊ शकता. त्याचे जे पीव्ही आहेत तर ते 300 पीव्ही मिळतात आणि त्याचे जे कॅपिंग आहे म्हणजे दिवसाला तुम्ही 1500चा बिझनेस करू शकता. दुसरा आहे गोल्ड प्लॅन. तो जो प्लॅन आहे तो 2280 पासून चालू होतो. त्याचे 600 पीव्ही मिळतात आणि दिवसाला आपण 3000 रुपयाचा बिझनेस करू शकतो. तिसरा प्लॅन आहे 3380 रुपये. त्याचे 900 पीव्ही मिळतात आणि दिवसाला आपण 4500 रुपयाचा बिझनेस करू शकतो. आणि सर्वात जो लास्ट प्लॅन आहे तो आणि सर्वांचाच फेवरेट आणि बेस्ट असा प्लॅन आहे तो म्हणजे डायमंड प्लॅन, जो आहे 4480 रुपये आणि त्याचे जे पीव्ही आहे ते आहेत 1200 पीव्ही आणि दिवसाला आपण याच्यामध्ये 6000 रुपये कमवू शकतो. बघा किती सुंदर आणि किती व्यवस्थित असे स्टेप बाय स्टेप प्लॅन सांगितलेले आहेत. सो आता पॉवर ऑफ डायमंड प्लॅन. मी डायमंड तुम्हाला मगाशीच म्हणलं की सगळ्यांचा आवडता आणि बेस्ट प्लॅन जो आहे तो म्हणजे डायमंड प्लॅन. तर आता डायमंड प्लॅन हा बेस्ट का आहे मी तुम्हाला सांगते. डायमंड मध्ये मॅचिंग इन्कम मिळतं, क्राऊन इन्कम मिळतं, कॅश अवॉर्ड मिळतो,
टीम बिल्डिंग बोनस मिळतं, त्याचबरोबर जनरेशन इन्कम मिळतं. तर हे इतकं सगळं डायमंड प्लॅन मध्ये आहे. तर आता आपल्याला काम काय करायचं आहे, तर आपण आता बघा दिवसभर आपलं काम झाल्यानंतर दुपारनंतर वगैरे आपण किती 5 मिनिटं मोबाईल बघतो म्हणतो आणि जवळजवळ 2 तास कसे निघून जातात आपला हे करण्यामध्ये, सोशल मीडिया वापरण्यामध्ये, हे आपल्याला सुद्धा समजत नाही. मग आता तो सोशल मीडिया आपण असाच वापरतो तर त्याचा आपल्याला काय फायदा होतो का हो? त्याच्यातून आपल्याला 1 रुपया तरी मिळतो का? अजिबात नाहीये. तिथे फक्त आपला वेळ आणि वेळच वाया जातो. परंतु आपल्याला हे जे काम आहे तर ते फक्त सोशल मीडियावरती करायचं आहे. ते म्हणजे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, त्याचबरोबर शेअर चॅट आहे, कुटुंब ऍप्स आहे, असे कितीतरी OLX आहे, कितीतरी ऍप्स आहे. तर या सगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही इथे काम करू शकता. तुमचं हे वर्तमान सुरक्षित करू शकतं. त्यामुळे हा जो बिझनेस आहे तर तो एकदम सेफ आहे. आता कुठे बाहेर जायचंय का आपल्याला हे काम करण्यासाठी? अजिबात नाहीये. कुठेही बाहेर न जाता तुम्हाला घर बसल्या हे तुम्ही काम करू शकता. अगदी तुम्ही कुठे बाहेर फिरायला जरी गेलात किंवा बसलात तुम्ही तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम बसल्या ठिकाणी करू शकता. आता काय करायचं आहे, त्यानंतर फक्त इथे लोकांना झूम मीटिंग मध्ये आणायचं आहे आणि आपल्याला त्यांना सांगायचं आहे की इथे जे काम आहे तर ते फक्त 2 आणि 3 तासच काम करायचं आहे. मी तर म्हणते 2-3 तास सुद्धा तुम्हाला काम करायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार इथे काम करायचं आहे. तुम्ही जेव्हा कधी फ्री असता तेव्हा तुम्हाला इथे काम करायचं आहे. तर आता बघा टीम वर्क कसं काम करतं. तर आता तुम्ही व्यवस्थित स्क्रीनकडे थोडंसं लक्ष देऊन बघा. आता इथे जो प्लॅन आहे तर तो 2 लेग प्लॅन आहे. त्याचबरोबर आयुष्यात तुम्हाला फक्त एकदा आणि एकदाच कंपनीचे जे प्रोडक्ट आहे तर ते खरेदी करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दर आठवड्याला इथे पेमेंट मिळणार आहे. आपला जो बिझनेस आहे तर तो फक्त मोबाईलवरती आहे आणि इथे जे रजिस्ट्रेशन होतं तर ते रजिस्ट्रेशन फ्री होतं आणि तुम्हाला तुमची ID जर ऍक्टिव्ह करायची असेल तर तुम्हाला इथे जो प्लॅन आहे तर तो प्लॅन नुसार तुम्हाला इथे पे करावं लागतं. तर आता PV म्हणजे काय? PV म्हणजे परचेस व्हॅल्यू, म्हणजे 1 रुपीज म्हणजे 1 रुपया म्हणजेच 1 PV असा इथे अर्थ होतो. तर आता हा जो प्लॅन आहे 2 लेगचा जो बायनरी प्लॅन आहे तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो पहिला जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये तो आहे ब्रॉन्झ प्लॅन, जो की चालू होतो तो 1180 रुपये पासून. ओके, 1180 रुपयाचा ब्रॉन्झ प्लॅननी एंट्री केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा तुम्ही ब्रॉन्झ प्लॅन घेतलात, इथे तुम्ही यू म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तर तुम्हाला तुमच्या लेफ्ट आणि राईट साईडला 2 लोकांना हा बिझनेस प्रमोट करायचा आहे, म्हणजे 2 लोकांना तुमच्या खाली जॉईन करायचं आहे. तुम्ही जेव्हा A आणि B पर्सनला जॉईन करता तेव्हा त्या दोघांची मॅचिंग इन्कम ही तुम्हाला वरती जनरेट होत असते. म्हणजे दोघांचं मॅचिंग झाल्यानंतर तुम्हाला वरती 300 रुपये येतात. त्याचबरोबर A ने सुद्धा 2 व्यक्ती लावले म्हणजे C आणि D आणि B ने सुद्धा 2 व्यक्ती लावले E आणि F. तर C आणि D या दोघांचं जे मॅचिंग इन्कम आहे ते होऊन वरती A ला मिळणार आहे 300 रुपये. त्याचबरोबर B ने जे 2 व्यक्ती लावलेले आहेत E आणि F या दोघांचं मॅचिंग होऊन इन्कम B ला येणार आहे 300 रुपये. C ने सुद्धा 2 व्यक्ती लावलेल्या आहेत आणि D ने सुद्धा 2 व्यक्ती लावलेल्या आहेत. त्याचबरोबर E ने सुद्धा 2 व्यक्ती लावल्या आणि F ने सुद्धा 2 व्यक्ती लावल्या. तर सर्वांचं जेव्हा मॅचिंग होतं तर तेव्हा इथे जे इन्कम आहे तर ते C ला सुद्धा त्याचं इन्कम मिळतं, त्याचबरोबर A ला सुद्धा इन्कम मिळतं आणि D ने जे लावले त्यांचे जे इन्कम आहे ते D ला पण मिळतं, A ला पण मिळतं आणि तुम्ही जे U आहात तुम्हाला सुद्धा मिळतं. आता बघा तुमचं जे इन्कम आहे तर ते तुमचं इन्कम होतं इथे 2100 रुपये. तर इथे ब्रॉन्झ प्लॅन मध्ये दिवसाला आपण 1500 रुपये कमवू शकतो. वीकली इन्कम हे 10,000 प्लॅन घेऊन मंथली इन्कम रुपये मिळाले आणि तुम्ही राईट साईडला तर A आणि B चं
सांगत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी थोडक्यातच माहिती सांगते. पहिलं जे आहे तर ते म्हणजे आमच्या कंपनीचं हिरो प्रोडक्ट, ते म्हणजे सी बकथॉर्न ज्यूस. मी स्वतः सुद्धा घेते. हे खूप चांगला आहे रिझल्ट ह्याचा. खूप छान आहे. त्याचबरोबर आहे वुमन केअर ॲक्टिटॉस टॅबलेट, त्याचबरोबर हेल्थ मॅक्स आहे, ग्रीन ॲपल शॅम्पू, त्याचबरोबर ग्रीन हेअर फॉल शॅम्पू आहे, हल्दी चंदन फेस वॉश आहे, सनस्क्रीन आहे, त्याचबरोबर अँटी ॲडिक्शन आहे, त्याचबरोबर आहे डायबा क्युअर वेट लॉस आहे, तुलसी ड्रॉप्स आहे, पपया सोप इथे आहे, सॅनिटरी पॅड, त्याचबरोबर फेशियल किट आणि हे आहे कोलगेट पपया सोप. तर आता हे सगळे प्रोडक्ट आहेत. तर या प्रोडक्ट पैकी तुम्हाला कोणतेही एक प्रोडक्ट खरेदी करायचं आहे आणि हा प्लॅन जॉईन करायचा आहे. सो आता बघा, तर इथे जे आहे तर ते हॅपी अर्नर्स आहेत, आमच्या डी ड्रीमचे हॅपी अर्नर्स आहेत. सो ह्या आहेत चंचल मॅडम. तर यांनी डी ड्रीमच्या पेमेंटमधून, डी ड्रीमच्या इन्कममधून त्यांनी एक कार खरेदी केलेली आहे. त्याचबरोबर या मॅडम ज्या आहेत त्यांनी मोबाईल घेतलेला आहे आणि इथे बघू शकता मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा सोन्याचं कानातले लावलेले आहे. परंतु असे ड्रेस, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल. तर आता ही जे तर आता तुम्हाला हा प्लॅन पूर्णपणे समजलाच असेल. आता